तथागत आपण म्हणतोय की जगाचा उद्धारक, ज्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. मला असं वाटतं की मी याच्यावरती फार पूर्वी असं लिहिलं होतं, परंतु मला नीटचं आठवत नाही, परंतु आता आठवण्याचा प्रयत्न करतो की तसं माझं आणि तिचं इंटरकास्ट मॅरेज म्हणून आमच्या दोघांचं ठरलं होतं. दोघांनी एकमेकाच्या धर्माचा आदर करायचा. मी तिच्यासोबत देववारी करायची आणि तिने माझ्यासोबत काही न बोलता पंचशील म्हणायची. बरेच दिवस असं चाललं आमचं. एक दिवस तिच्या मनात आलं, ती म्हणाली चल माझ्यासोबत देवाला जायचं आहे. ती म्हणाली चल माझ्यासोबत देवाला जायचं आहे. मीही नेहमीसारखा हो म्हणालो, आवर तुझं, आपण दोघंही जाऊ. आवराआवर झाली, सगळं झालं. निघण्याच्या घाईमध्ये तिला मासिक पाळी आली. निघण्याच्या घाईमध्ये तिला मासिक पाळी आली. हिरमसून ती अशी म्हणाली देवाला नाही चालणार रे. ती म्हणाली देवाला नाही चालणार रे. तिचा तो हिरमुसलेलापणा माझ्या हृदयात खोलवर अंत गेला. मला तिचा मूड जाऊ द्यायचा नव्हता, म्हणून तिला म्हणालो मी म्हणशील तिथं येशील का ग, तिथं तुझा बाट होणार नाही. मी म्हणालो तू म्हणशील तिथं येशील का ग, तिथं तुझा बाट होणार नाही. ती म्हणाली हो, आणि मी तिला दीक्षाभूमीला नेलं. आता मी तिला काहीच न सांगता बरंच काही कळलंय आणि तिने देवासाठी कायमचं दार लावून घेतलंय. चल चल नवा अर्थ देऊ प्रेमाला. अशोक तुझं व्हायचंय. चल चल नवा अर्थ देऊ प्रेमाला, जशी साथ दिली होती रमाईनं भीमाला. चल चल नवा अर्थ देऊ प्रेमाला, जशी साथ दिली होती रमाईनं भीमाला. ती म्हणते मी वडाला कशाला फेऱ्या मारू, मला पिंपळाची मुळी माझ्या दारी हवी आहे. ती म्हणते मी वडाला कशाला फेऱ्या मारू, मला पिंपळाची मुळी माझ्या दारी हवी आहे. भांगामध्ये कुंकू नको, संघर्षाची आडवी चिरी हवी आहे. किती आयुष्य असेल प्रेमाला माहित नाही, किती आयुष्य असेल प्रेमाला माहित नाही, पण प्रेम आदर्श असेल याची खात्री आहे. किती आयुष्य असेल प्रेमाला माहित नाही, पण प्रेम आदर्श असेल याची खात्री आहे. कारण तिच्या मनामध्ये सत्यवानाची नाही, सत्य शोधकाची सावित्री आहे. म्हणून आम्ही तिच्याकडून सुद्धा अशाच अपेक्षा करतो की ब्युटी पार्लरला जातेस ना, तशी अधून मधून जात जा आंदोलनातही. ब्युटी पार्लरला जातेस ना, तशी अधून मधून जात जा आंदोलनातही. उन्हात अनात काळवणलेल्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासाचा ग्लो पाहून फिका पडेल तो चंद्र सुद्धा. साधू बंधूंच्या सत्संगाला जाऊ नकोस, पण साधू संतांच्या अभंगाला जा. साधू बंधूंच्या सत्संगाला जाऊ नकोस, पण साधू संतांच्या अभंगाला जा. आपोआप उजवून निघेल मनाचं सौंदर्य सुद्धा. मधुराची रेसिपी पाहतेस ना, युट्यूबला पाहतात ना महिला, मधुराची रेसिपी पाहतेस ना, मधुराच्या रेसिपी सोबत वाच कबीराचे दोहे. मधुराच्या रेसिपी सोबत वाच कबीराचे दोहे. मधुराच्या रेसिपी सोबत वाच कबीराचे दोहे. जेवणासारखी जीवनालाही येईल चव, जेवणासारखी जीवनालाही येईल चव. नाकात नथ, कानात डुलं, कपाळावरती चंद्रकोर लाव किंवा लावू नको, पण डोळ्यांमध्ये विस्तव ठेव, पण डोळ्यांमध्ये विस्तव ठेव. सत्य सावित्रीची वाट सोडून ज्योती सावित्रीचं बोट धर. सत्य सावित्रीची वाट सोडून ज्योती सावित्रीचं बोट धर. मग आपोआप हर एक वाट होईल खुली, आपोआप हर एक वाट होईल खुली. कारण मुळू मुळू रडणाऱ्यांपेक्षा खूप सुंदर असतात लढणाऱ्या मुली, खूप सुंदर असतात लढणाऱ्या मुली. ही जी कविता सादर करणार आहे, ही कविता फक्त दोन व्यक्तींचा संवाद नाही, दोन परंपरेचा, दोन संस्कृतीचा, दोन जातींचा, दोन धर्मांचा, दोन वेगळ्या वेगळ्या विचारधारेचा संवाद आहे. कविता अशी आहे, ती म्हणाली 5 पायऱ्या उचलून घेत चला आपण जेजुरीला जाऊ. ती म्हणाली 5 पायऱ्या उचलून घेत चला आपण जेजुरीला जाऊ. मी म्हणालो 5 काय 500 पायऱ्या उचलून घेतो, आधी आपण शिवनेरीला जाऊ. ती म्हणाली हवा बदल करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी मनालीला जाऊ.
ती म्हणाली हवा बदल करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी मनालीला जाऊ. मी म्हणालो वादळाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जाऊ. ती म्हणाली यंदाची सुट्टी हम्पी, नक्की केरळ जाऊ. ती म्हणाली यंदाची सुट्टी हम्पी, नक्की केरळ जाऊ. मी म्हणालो थांब थोडं, आधी करुणेच्या काळजात कोरलेला अजिंठा वेरूळ पाहू. ती म्हणाली लग्नानंतरच्या पहिल्या पावसात भिजू आणि गाऊ ओली चिंब गाणी. तू माझा राजा मी तुझी राणी, तू माझा राजा मी तुझी राणी. मी तिला म्हणालो त्या पावसात भिजण्याआधी समानतेने ओंजळीत भरून घेऊ चवदार तळ्याचं पाणी. ती म्हणाली तुला समानताच हवी ना, मग संविधान दिंडीत सामील होऊ आणि जाऊ विठ्ठलाच्या वारीला. तुला समानताच हवी ना, मग संविधान दिंडीत सामील होऊ आणि जाऊ विठ्ठलाच्या वारीला. मी म्हणालो ठीक आहे, पण आधी मला शब्द दे, दरवर्षी जाऊ भीमा कोरेगाव 1 जानेवारीला. तिला गहिवरून आलं आणि ती म्हणाली आम्ही वारकरी, गळ्यात माझ्या माळ आहे. तिला गहिवरून आलं आणि ती म्हणाली आम्ही वारकरी, गळ्यात माझ्या माळ आहे. मुलगी झाली, मुलगा झाला तर नाव अभंग, आणि मुलगी झाली तर ज्ञानेश्वरी किंवा गीता ठेवू. मी म्हणालो गळ्यात तुझ्या माळ आहे, पण संत विचारांशी माझी नाळ आहे. मुलगा झाला तर तथागत आणि मुलगी झाली तर नाव गाथा ठेवू. ती म्हणाली तुझा मला नेहमीच विरोध असतो, पण माझ्या अस्तित्वासाठी तरी तुला माझं काहीतरी ऐकावं लागेल. ती म्हणाली तुला माझा नेहमीच विरोध असतो, पण माझ्या अस्तित्वासाठी तुला माझं काहीतरी ऐकावं लागेल. मी तिला म्हणालो तुझं माझं सोड ग, पण माणसातल्या माणसाच्या अस्तित्वासाठी आपल्याला रमा भीमा आणि ज्योती सावित्रीचं ऐकावं लागेल. शेवटी ती म्हणाली नक्की सांग तरी एकदा, नेमकं तुला तुझं माझं नातं घेऊन जायचंय कुठपर्यंत. शेवटी ती म्हणाली नक्की सांग तरी नेमकं तुला माझं नातं नेमकं घेऊन जायचंय कुठपर्यंत. तिच्या डोळ्यात डोळे घालून मी म्हणालो ज्या ठिकाणी तुझा माझा स्वीकार फक्त माणूस म्हणून होईल त्या उंचीपर्यंत, त्या उंचीपर्यंत, त्या उंचीपर्यंत. बुद्धाचं अहिंसेवर, विठ्ठलाचं रुक्मिणीवर, गाडगेबाबांचं स्वच्छतेवर, छत्रपतींचं स्वराज्यावर, एकनाथांचं भारुडावर, अण्णाभाऊंचं शाहिरीवर आणि बाबासाहेबांचं पुस्तकावर जितकं प्रेम आहे ना, तितकं माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. झाडामागे जाऊन विक्षिप्त होऊन संक्षिप्त दावून नात्याला रेंज येते का? झाडामागे जाऊन विक्षिप्त होऊन संक्षिप्त दावून नात्याला रेंज येते का? भावना कुठली चेंज होते का? जरा जरा ओलच पाहिजे, असं झालंच पाहिजे म्हणजे प्रेम असतं का? म्हणजे प्रेम असतं का? ग्रंथालयात जायचं, पुस्तकांना घ्यायचं, समोरासमोर बसायचं, विचारांना वाचायचं, पानं पलटताना विचार भिडले पाहिजेत, तुझे माझे गुण जवळ ओढले पाहिजेत. म्हणजे प्रेमच नसतं का? म्हणजे प्रेमच नसतं का? माणसं अशी घावली पाहिजेत, त्यांनी झाडं लावली पाहिजेत. माणसं अशी घावली पाहिजेत, त्यांनी झाडं लावली पाहिजेत. आणि व्यवस्थेशी संभोग करण्याच्या काळात, व्यवस्थेशी संभोग करण्याच्या काळात इमॅन्युअल कांट, गोटफ्राय जोहान, अल्बर्ट आइन्स्टाईन, हिटलर, मुसोलिनी यांच्या राष्ट्रवादाने स्वीकारलीच नाही बुद्धाच्या शांततेने सांगितलेली लोकशाही. यांनी स्वीकारलीच नाही बुद्धाने सांगितलेली शांततेची लोकशाही. एज्युकेटेड संप्रदायानं प्रेमावर शिंपडलं लफड्याचं बिरीद. एज्युकेटेड संप्रदायानं प्रेमावर शिंपडलं लफड्याचं बिरुद. लोक काय म्हणतील नावाच्या दहशतीखाली कित्येक स्वप्न मरून चिरडून संपून जातात.
निचरा होतो. अभ्यासणं, वाचणं, लिहिणं, बोलणं प्रेम. प्रतिमा प्रतिकांचं हातात हात घालून चालणं प्रेम. अभ्यासणं, वाचणं, लिहिणं, बोलणं प्रेम. रमाईच्या प्रतिमेतलं प्रतीक प्रेम, सावित्रीच्या प्रतीकातली प्रतिमा प्रेम. प्रेम म्हणजे आपण दोघं, प्रेम म्हणजे मनाजोगं. प्रेम म्हणजे आपण दोघं, प्रेम म्हणजे मनाजोगं. कावरं बावरं बघणं प्रेम, माणूस म्हणून जगणं प्रेम. कावरा बावरा बघणं प्रेम, माणूस म्हणून जगणं प्रेम. तुझ्या माझ्यासाठी पृथ्वीवरची इवलुशी जागा प्रेम. फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम. फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम. मोजाकच्या व्हायलांची धून प्रेम. तुझं माझं मन प्रेम, भरती आहोती प्रेम. प्रत्येकाच्या ओठी प्रेम, प्रत्येकाच्या ओठी प्रेम. फिलॉसॉफी प्रेम, सायकोलॉजी प्रेम. तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मनातलं युद्ध बुद्ध झालं, मनातलं युद्ध बुद्ध झालं. ए प्रिये, अय प्रिये, अय प्रिये. दमलीस थकलीस तर खांद्यावर डोकं ठेवण्याऐवजी डोक्याला डोकं टेकव. ए प्रिये, दमलीस थकलीस तर खांद्यावर डोकं ठेवण्याऐवजी डोक्याला डोकं टेकव. खांद्याला खांदे आपोआप भिडतील, खांद्याला खांदे आपोआप भिडतील. तुझ्या माझ्या प्रेमजलशाची गणित बुद्धाच्या महापरिनिर्वाण अवस्थेत सहनशीलतेच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या रक्तविरहित क्रांती इतकी अजरामर व्हावीत इतकंच. प्रेम कसंही केलं तरी अनंत काळासाठी राहिलं पाहिजे. बघणाऱ्याने आपल्याकडे एका आदर्शानं पाहिलं पाहिजे, एका आदर्शानं पाहिलं पाहिजे. तुझ्या शांत संत निवांत संततेतल्या शालीनतेने माझ्यातल्या यातनांशी रंगहीन युद्ध कर. ही मळलेली नंतर कळलेली मनोभावना शुद्ध कर. तू शांतता, तू करुणा, तू मार्ग आणि तूच माझा बुद्ध प्रिय, तूच माझा बुद्ध प्रिय.